हॅलो फ्रेंड्स, तर मी कुक्कू अहिरे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की लाजूला आज डिस्चार्ज होत आहे. तर लाजूला आज 5 दिवस झालेले लाजू ॲडमिट होते हॉस्पिटलला. तर हे बघा, लाजू आता सोप वगैरे खातीये. हे बघा, लाजू हात दाखव, हात दाखव, तो वाला तो. हे बघा, लाजूला सलाईन वगैरे लावली होती. तर लाजूला निमोनिया झालता, प्लस पोटात आणि छातीत इन्फेक्शन झालं होतं तिच्या, त्याच्यामुळे तिला ॲडमिट करण्यात आलं होतं. तिला खूप 8 दिवसापासून तिची कंटिन्यू तब्येत खराब होती आणि आता तिला डिस्चार्ज होत आहे. आता थोड्याच वेळात अजून मेडिक्लेम पास झालेला नाही आहे, अप्रुव्हल अजून आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे 3-4 तास बाकी होते. तर मी चला म्हटलं ब्लॉग काढून घेऊ, कारण की खूप दिवस झाले ब्लॉग वगैरे काही काढलेला नाही आहे मी. आणि मला हे सांगायचं आहे की प्लीज बाहेरचं खाणं अवॉइड करा. खरंच त्याच्याने पोटामध्ये इन्फेक्शन होतं. मला पण हे काही वाटत नव्हतं, मी सिरियस नव्हती घेत. तर हे बघा, काय पाहिजे? संपलं ते साक्षी दीदीच्या जवळ आहे. काय पाहिजे तुला? सोप पाहिजे? तुला सोप आवडती? सोप आवडती? हो. तर हे बघा, इथं उतरायचं खाली. हळू दे, माझ्याकडे आणून दे. तर हिला सोप खूप जास्त आवडते. आणि आता हिला थोड्याच वेळात आम्ही फ्रेश वगैरे करते मी हिला. मी पण आता 2-3 दिवस झाले मी पण काही फ्रेश वगैरे नाही आहे. लाजला आता थोड्या वेळात घरी जायचं आहे. तर बघा, सर्व स्टाफसोबत कशी फ्रेंडशिप झालेली आहे लाजूची. आणि ब्लॉग नक्की पुन्हा बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, आता मी थोड्याच वेळात तिला फ्रेश करते. हे बघा, फ्रेश करायचं म्हटलं तर ती तर नाहीच बोलतीये. बघा कशी रुसली. हे बघा, आणि तितक्यातच एक कामाला मावशी येतात. आणि हे बघा, ती शेवटी फ्रेश झाली नाही आणि डायरेक्ट तिने झोपून घेतलंय. हे बघा, आणि आम्ही तिला बळजबरी उठवलं आणि तिचं ते पट्टी वगैरे काढायची होती त्याच्यासाठी. काढा. हे बघा, आता तिच्या मोठ्या मम्मीने तिला ड्रेस आणलेला आहे आणि हे लाजूचे पप्पा त्यांची जायची तयारी करताय. गाडी घेऊन येत आहे दुसरी मोठी. आणि हे बघा, साक्षी तयारी वगैरे करताय. तिला पण नवीन ड्रेस घालायचा होता. आणि हे बघा, लाजू झाली आहे आता फ्रेश. लाजू कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, किती मखडतीये ती. सर्वांना ड्रेस वगैरे दाखवतीये आजूबाजूला. काय करते तू? आणि पैसे सोबत ती खेळतीये. हे बघा, आता आम्ही चाललोय तर ती खूप रडती आहे. त्यांना, ती सिस्टरांना खूप घाबरती, कारण की कंटिन्युअसली ते सलाईन टोचतायत. त्याच्यामुळे ती बघा, तिला असं वाटतंय की आम्ही तिला त्यांच्याजवळ ठेवतोय. हे बघा, डिस्चार्ज वगैरे झाला आहे. हे बघा, ती सर्वांना बाय वगैरे करतीये. सिस्टरला बाय, मी चालली घरी म्हणा. काय म्हणशील? घरी चालली, सांग बाय कर सर्वांना. बाय, मी घरी चालली, सांग त्यांना मी घरी चालली. ऐक ना, चुटकी कोण आहे? चुटकी कुठे आहे सांग.
चुटकी कुठे आहे? चुटकी कुठे आहे? चुटकी हात लाव तिला. राजू 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 कुठे आहे? राजू. ओके. डोलू बोलू. भीम कुठे आहे? भीम भीम. कालिया आणि जग्गू 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 कुठे आहे? जग्गू. ओके. आणि जॉन 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 कुठे आहे? जॉन. आता चला मोठ घरी जायचं. गाडी आहे. गाडी नाही येत का तू? आम्ही जाऊ. बाय. चला चल मम्मी. आता हे बघा, ही लिफ्ट मध्ये आली आहे. आता आम्ही लिफ्ट मध्ये जाणार आहे. तर ही बंद आहे, ही खाली गेलेली आहे खूप. तर आता आम्ही दुसऱ्या लिफ्टला चाललो आहे. किती वेळ? हे बघा, आता दुसरी लिफ्ट आली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. करू नको कोमल, गपची बस. ऐ अगोचर काढणार ताणणार आणणार कशाला काढणार? पैसे कुठे आहे तुझे? पैसे खिशात. हे बघा, लाजूचे पप्पा वगैरे गाडी वगैरे काढून खाली उभे आहेत लाजूला घेऊन. आणि हे बघा, लाजू आता बसलेली आहे. तिला अभ्यासाचं खूप जास्त आठवण येत आहे. सारखी अभ्यास करते आहे. आणि रस्त्याने जाताना आता म्हसोबाची जत्राचा पहिला दिवस आहे आज. अजून तर काही जत्रा भरलेली नाही आहे जास्त, तरी पण थोडी भरलेली आहे. संध्याकाळी खूप गर्दी राहणार आहे. आणि हे बघा, फूड स्टॉल बघून तर मला खूप जाम भूक लागलेली आहे. चला घरी चला. कुठे चाललं? नको ना आवाज. अगं ओ पप्पा. ए पप्पा नाही, ओ पप्पा. लय तोड फुटलं. सलांच्या वाटे इंजेक्शन दिले का? पटापट बोलायचं. आपण तिला आदल आपल्या म्हणते काय तुझी आहे? हे कोणाचं नाव आहे? कोणाचं आहे? हे बघा, आता फायनल घरी पोचलो आहे. आणि तिची मम्मी ते काय उतरवून टाकतात ते टाकते हॉस्पिटलमधून आली म्हणून. आणि हे बघा, घरी नवीन वॉशिंग मशीन पण घेतलेली आहे. फायनली घरी आलो आहे आता. आणि आता लाजूची आंघोळ वगैरे घालते. आता मी पण फ्रेश वगैरे होते, कारण की 2-3 दिवसापासून मी पण आंघोळ केलेली नाही आहे. तर चला, आजचा ब्लॉग इथंच संपतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय.